निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम हरे राम पुंडलीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद रामदास बाबान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो भैसवदंतन की जय, गणपति बप्पा। जैसे कृष्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वस्त्र घडीचे, तैसे देहतांतराचे स्वीकारायचे चैतन्यनाथ। हा अनादि नित्य सिद्ध निरुपाधी विशुद्ध मनोविशस्त्राधिक छेदू न घडे या। हा प्रणयोदके नादवे अग्निदाह संभवे एत महाशोषु न प्रभवे मारुताचा। अर्जुना हा नित्य अचळू न शाश्वत सर्वत्र सदवितु परिपूर्ण हा। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तते भीमरक्षा, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजं सुरते प्रदेशम्।
विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी. मी तो कळा कुसरी काहीच नेली बोलतो वचने अति भाविके तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी. एका जनातने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वस्त्र वेलीचे तैसे देहांतराने स्वीकारायचे जे घटना आपण प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी चंद्र भिक्खू डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचं वय बाहेर गेलं 68 वर्ष वय. त्यांना भगवंताची आज्ञा 8/5/2025 रोजी झाली. त्यांच्या पश्चात असणारी पत्नी श्रीमती मंदारा हरिश्चंद्र डोके, मुलगा धनंजय हरिश्चंद्र डोके, ग्रामपंचायत अधिकारी उचकेवाडी. त्याच्यानंतर मुली सोनल हरिश्चंद्र पुरंदर, सुधा जयेश भुजबळ, सुनबाई सौ नम्रता धनंजय डोके या देखील ग्रामपंचायत अधिकारी वडील ठिकाणी कार्यरत आहेत. बंधू शंकर भिक्खू डोके, गोरक्ष शरद व मुली अशा या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जर बारीक विचार जर आपण केला तर आपण का दशकविधी घालतो, का 5.5 महिने घालतो, का प्रथम पुण्यस्मरण घालतो. जी व्यक्ती काही कालावधीसाठी एक पंचमहाभूताचा गोळा एकत्र करून जन्माला आलेली कशासाठी आली होती. आपण जर बारीक विचार केला सर्वांनी तर प्रत्येक जीवाचं जर पाहिलं, मनुष्य असो किंवा प्राणी असो किंवा झाड असो काही असो, जगाच्या पाठीवर कोणतीही वस्तू काय निर्जीव जरी घेतली, लोखंड जरी घेतलं, या लोखंडाला सुद्धा झीज आहे, ठीक आहे, तरी पूर्णपणे घासणार आहे, पुन्हा कधी ना कधी मातीत मिळणार आहे. मग नक्की या लोखंडाचं आयोजन प्रयोजन काय आहे पृथ्वी तलावरती, मनुष्याचं आयोजन प्रयोजन काय आहे पृथ्वी तलावरती. हो, आता मनुष्य जर गेला आपल्यात एखादा, आपल्याला 2 दिवस वाईट वाटतं, वर्षभर वाईट वाटतं, त्याला आपण दुःख व्यक्त करतो, 5.5 महिने करतो, वर्ष श्राद्ध करतो, त्याच्यानंतर आपण आपल्या दुनियेमध्ये मशगूल होऊन जातो. झाडांचं काय, रस्त्याने चालताना एखादा कुत्रा चाललाय, त्या कुत्र्याला चालता चालता एखाद्या गाडीने जोरात धडक द्यावी आणि तो कुत्रा तडफडत तिथंच मरून जावा. त्या कुत्र्याचं कोणी दशक्रिया पण घालत नाही आणि कोणी 5.5 महिने घालत नाही. मग नक्की करायचंय काय, मनुष्य योनीमध्ये येऊन नक्की आपल्याला करायचंय काय. ज्ञानोबाला सांगतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे. हो, ज्ञानोबाला सांगतात जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेलीजे. आपण कितीही भारी कपडा असला, एखादी माझी महिला मंडळ, एखादी माझी ताई दुकानामध्ये गेली, तिने 15 ते 20 हजाराची सिल्कची प्युअर सिल्क साडी जर घेतली आणि ती साडी वापरून 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 एक दिवस काय होते, ती विरवून जाते. तिथं त्या साडीचं जे रेशम असतं ते पूर्णपणे विरवून जातं. विरल्यानंतर ती कितीही मागायची असते तरी पण महिला मंडळी साडी घालता का तुम्ही. साडी एखादा ब्लाऊज तुमच्या खूप आवडीचा आहे, थोडं वडवड बोलेल मी, तुमचं ब्लाऊज खूप आवडत आहे, छाती पण तुमचा ब्लाऊज फाटला, तुम्ही घालता का. विरून गेलाय, घालसाल का तुम्ही, नाही घालणार. अगदी त्याच प्रकारे ज्ञानोबा सांगतात कितीही आवडीचा कपडा आपला असला आणि आपण कितीही तो अंगामध्ये घातला, पण ज्या तो कपडा फिरला की तो टाकून देऊन तुम्हाला नवीन कपडा धारण करावाच लागतो. का, कारण तुम्हाला तुमचं अंग झाकायचं आहे. अगदी त्याच रीतीने ज्ञानोबरांची बुद्धिमत्ता या ठिकाणी सांगते की ज्या प्रकारे शरीरावरती एखादा कपडा जुना झाला की तो कपडा टाकून देऊन नवीन कपडा धारण करावा लागतो, तसंच हा आत्मा एखाद्या देहामध्ये राहून राहून त्याचा कालावधी पूर्ण झाला की एक विशिष्ट कालखंड येतो आणि हा आत्मा त्या विरलेल्या कपड्यासारखा त्याचा देह बदलून दुसरा देह धारण करतो. याला आपण म्हणतो मनुष्य जन्म. हो, ऐसे रजोवाते प्रचंडे, ऐसे मनुष्य शाखेचे मानवले, वाढे तो रूढे ऐसा मनुष्य लोक. किंवा ज्ञानावर आपण एका ठिकाणी म्हणतात, अगं उपजने
साचची काय बोलणे तया जीव लोकुमी म्हणे संसार म्हण. ज्ञानोबराय म्हणतात उगीच जन्माला यायचं आणि उगीच मरायचं. हो, याला मनुष्य लोक आधी समजलेले आहे. पण मनुष्य लोकांचं फक्त तात्पर्य काय? मनुष्य देहामध्ये जन्माला येऊन इथं तरुण अवस्था बघून म्हातारा अवस्था बघून त्याच्यानंतर देह सोडल्यानंतर पुन्हा दशरथाच्या पिंडाला कावळा शिवला आणि आम्ही वैकुंठाला गेलो. हीच मनुष्य धर्माची ती कर्तव्य आहे का? नाही. आपण याला मनुष्य धर्माची ती कर्तव्य म्हणून घेतलेलं आहे. परंतु संत यांच्यापेक्षा वेगळे असतात. नक्की करायचे काय? मनुष्य देहामध्ये येऊन नक्की करायचे काय? आम्हाला आज हे कळणं गरजेचं आहे. हे जर कळलं तरच आमचं जीवन सुजलाम सुफलाम होईल. मनुष्य जन्मातून नक्की काय करायचं? की जर विचारलं की बाबा काय करायचं मनुष्य जन्मात येऊन, काय करायचं मनुष्य जन्मात येऊन, तर तो काय सांगेल? आपण चांगले श्रीमंत घरात जन्म भेटला पाहिजे, त्याच्यानंतर चांगलं शिक्षण झालं पाहिजे, त्याच्यानंतर चांगली शाळा भेटली पाहिजे, कॉलेज भेटलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं डिग्रीचं पीएचडीचं शिक्षण झालं पाहिजे, नोकरी भेटली पाहिजे, बायको भेटली पाहिजे, मुलं झाली पाहिजे, असं झालं पाहिजे. लेस एखादा श्रीमंत असेल तर कुठं जमीन घेईल, गाडी घेईल, बंगला येईल. याच्यापेक्षा वेगळं मनुष्य प्राण्याच्या पेक्षा वेगळं मनुष्य जन्माची आख्यायिका नाही सांगू शकत. हा मनुष्यामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. मनुष्याला विचारलं मनुष्य जन्मातून करायचे काय, तर तो हे चंबुगावाला सांगणार सगळं. हो, कारण वास्तविक पाहिलं गेलं तर हे खोटं आहे. मला बोलायला सोपं, तुम्हाला बोलायला, तुम्हाला ऐकायला सोपं आहे. वास्तविक ज्ञानोबराय म्हणतात हे घरदार, बायका, पोरं, बंगला, गाडी सगळं खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर धार हरिवीन किंवा माय विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन. हो, लटिका व्यवहार सर्व हा संसार. मनुष्य जन्मात मनुष्याला जर विचारलं तर आपल्याला करायचं काय? गाडी, बंगला, प्रॉपर्टी, इस्टेट. आणि संत त्याला म्हणतात ते खोटे. आणि संतांना जर विचारलं की मनुष्य जन्माचं महत्व काय, तर संत सांगतात आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. करायचंय काय? इथे येऊन जर आपला जन्म जर नाही कळलं ना, वास्तविक ही गोष्ट पहिली डोक्यात घ्या सगळ्यांनी की मनुष्य जन्म आपल्याला घरदार, बंगला, प्रॉपर्टी, इस्टेट कमवण्यासाठी बिलकुल भेटलेला नाहीये. हो, आणि हे बोलत असताना मला पण माहितीये की माझी किती आसक्ती आहे त्या घरदार, प्रॉपर्टी, बंगला, इस्टेट वरती. माझी आसक्ती किती आहे हे मी आसक्ती माझी जाणून घेऊन तुम्हाला बोलतोय की मनुष्य जन्माची ती कर्तव्यता घरदार, बंगला, प्रॉपर्टी, इस्टेट मिळवण्यासाठी बिलकुल नाहीये. मग कशासाठी? तर का मनुष्य जन्म जो भेटलेला आहे हा साधा सोपा सरळ मनुष्य जन्म भेटलेला नाही. एक गोष्ट दृष्टांत देतो तुम्हाला. एका गावामध्ये एक आंधळा माणूस राहत होता. एका गावामध्ये एक आंधळा माणूस राहत होता. तो काय करायचा? रोज सकाळी उठला का नदीमध्ये आंघोळीला जायचा. आंघोळीला गेला असता त्याची सवय होती रोज पाण्यामध्ये उभं राहायचं, कुशावरती स्नान करायचं आणि दोन्ही हाताने विठ्ठल करत टाळ्या वाजवायच्या. माणूस कोण होता? तो आंधळा होता. असं करत असते की काय झालं, अचानकपणे ते आंधळा माणूस नदीमध्ये गेला, कुशावरती गंगेपर्यंत आंघोळीला घुसला आणि त्याचा रोजचा नित्यक्रम टाळ्या वाजत होता. आणि अचानक टाळ्या वाजवता त्या आंधळ्याच्या हातामध्ये सापडला कावळा. काय सापडला? कावळा. बरं, आता आंधळ्याच्या हातात कावळा सापडला ती मोठी नवलाची गोष्ट आहे. कारण साध्या माणसाला जर बळा त्याला शांत, आंधळ्या माणसाच्या हातात कावळा सापडणं ही नवलाची गोष्ट आहे. तुमच्या आमच्या हातात कावळा सापडला त्यात नवल ना, पण डोळ्याने दिसतंय. मग काय झालं? पुन्हा राज्यामध्ये ती खबर मांडली की आंधळ्याच्या हातात कावळा सापडला, आंधळ्याला कावळा सापडला. बरं, सगळ्यांनी त्या आंधळ्याला जाऊन आणलं राजवाड्यामध्ये. राजासमोर आणल्यानंतर राजाने पुन्हा त्याला बातमी केली की बाबा जसा तुला आपला एकदा कावळा सापडला ना तसा परत त्याला नदीमध्ये जा आणि परत टाळ्या वाजून तो कावळा सापडायचा प्रयत्न कर. बरं, आंधळा जो पहिला कावळा पकडला होता तो ठेवला बगलेमध्ये धरला. तो गेला नदीमध्ये आंघोळीला आणि पुन्हा बगलेत एक कावळा हाताशी धरले, विठ्ठल विठ्ठल करत होता. कावळा काय आला नाही. आंधळ्याला वाटलं कदाचित माझी हाताची टाळी कमी पडत असेल म्हणून त्याने काय केलं, जो कावळा इथे धरला होता ना ती दोन्ही हात असे बगलवरती केले. बगल मोकळं झाल्या आणि मोठ्याने टाळा लावला. इकडचा होता तो त्याला
म्हणून आता इकडे कधी येईल सांगेल का गावाला? किती दिवसात येईल, किती तासात येईल? नाही येऊ शकत ना. जसं त्या आंधळ्याच्या हातामध्ये तो कावळा अचानकपणे सापडला होता, तसा अगदी तसा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला भेटलेला आहे. हो, पण इथे येऊन आपण विसरलो तयार थोर झाले. आणि विषय काय झाला, जेव्हा आपल्या आईचं आणि वडिलांचं कुटुंब नियोजनाचं कार्य चालू असताना, एकांतात चालू असताना, त्या ठिकाणी कोट्यावधी X आणि कोट्यावधी Y तिथे घुटमळत होते. आणि अचानकपणे एखाद्या जीवाचं पुण्य बलवत्तर असताना कोणता तरी एक कोट्यावधी XX आणि कोट्यावधी YY यांच्यामधून कोणता तरी X आणि Y त्या आई वडिलांच्या कुटुंब नियोजनाच्या समागमामध्ये गर्भधारणेमध्ये आईचा प्रवेश झाला. असे कोट्यावधी जीव तिथे घुटमळत असतात. जेव्हा त्या मातेला दिवस गेले. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो महिला मंडळ, जर आता आपल्या पोटात जर दुखलं, ऐकते ना तुम्ही, आता आपल्या पोटामध्ये जर दुखलं तर तुम्हाला किती वेळात कळेल की आपल्या पोटामध्ये दुखतंय? लगेच कळेल. आणि ज्या वेळेस तुम्हाला दिवस जातात, तुमची गर्भधारणा केली जाते, ज्या वेळेस तुम्हाला लगेच का कळत नाही, किती दिवसांनी कळतं? लगेच कळतं का? 1 महिन्यावर 2 महिने काहीतरी कालखंड जात असेल. मग तुमच्या पोटात दुखलं तुम्हाला लगेच कळतंय. मग गर्भधारणा एवढा मोठा जीव तुमच्या गर्भामध्ये वाढत असताना देखील तुम्हाला लगेच का कळत नाही? याचा विचार केला आपण कधी? नाही होऊ शकत विचार. तेच सांगायचे, जेव्हा आईच्या गर्भामध्ये एखादा गर्भ वाढायला लागतो तेव्हा महिन्याभरानंतर 2 महिन्यानंतर त्या आईला कळतं, तिला डोळायला लागतात, तिला उलट्या होते, तिला काय होईल वगैरे वगैरे. ते तो अनुभव तिकडे गेला, आपण त्याच्याशी घेणं नाही. म्हणून मला वास्तव सांगायचंय, जेव्हा असा हा जीव आणि हा जीव जेव्हा आईच्या वडिलांच्या उदरामध्ये जन्माला येतो ना, तेव्हा सहज म्हणून जन्माला येत नाही बरं का. 83,93,999 जीव आपल्याला विसर पडलेला आहे. हो, पण ज्ञानेश्वरी जर वाचली, आपण एकनाथ महाराजांचं भागवत जर वाचलं तर आपल्याला कळेल की आपण कुत्रा, मांजर, गाढव, डुक्कर, बैल, वाघ सगळे जन्म घेत 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 नामा म्हणे तेव्हा नर देह या नरा आणि तयाने केला मातेला मुळे. नामदेवराय सांगतात, एवढे 83,99,999 जीव घेत 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 हा मनुष्य जन्म या माणसाला भेटलेला आहे. पण इथे हा माणूस काय करतो, जे करायला पाहिजे ते करत नाही. आणि पुन्हा मग तू कपाळा म्हणतात, माझ्याकडे 100 रुपयाचा किंवा 1000 रुपयाचा स्टॅम्प पेपर आणून द्या, मिळवून देतो. खंती देना करा कोणे गाढव कुत्रा. जर मनुष्य जन्मातून स्वतःची ओळख नाही करून घेतली, आपण मला जर एखाद्याने विचारलं तुमचं नाव काय, माझं नाव किशोर, पण माझ्या आई वडिलांनी माझं नाव ठेवलं नाही 5च्या दिवशी. मी जेव्हा जन्माला आलो आईच्या उदरातून, त्यावेळेस मला काय नाव होतं? आईच्या उदरात होतो त्यावेळेस माझं नाव काय आहे? आणि जेव्हा हा मृत्यूलोक सोडून मी जाणार आहे, मी जाणार कुठे? विचार केला आपण? मी आता ओतूर वरून जुन्नरला आलो. जर मी ओतूरला नसतो तर जुन्नरला येऊ शकलो असतो का? जुन्नरला येण्यासाठी मला आधी ओतूरला असायला पाहिजे होतं, म्हणून जुन्नरला मी आलो. आणि जर ओतूरलाच नाही नसतो तर जुन्नरला येऊ शकलो असतो का? मनुष्य योनीमध्ये जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये पदार्पण करण्याच्या अगोदर पूर्वी आपण कुठे होतो? इथं आपल्याला दिसते आपण आईच्या उदरातून बाहेर आलो, आपण जुन्नरमध्ये जन्म घेतला, आपण शिक्षण करतोय, हे करतो, ते करतोय, ठीक इथपर्यंत करते. पण ज्या वेळेस आपण आपला देह ठेवणार आहे, आता देह ठेवणार आहे, देह ठेवल्यानंतर आपण जाणार कुठे हा विचार करणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे फक्त कीर्तनाला जाणं, प्रवचन ऐकणं, वारीला जाणं, पंक्ती उठवणं हा परमार्थ नाही. जन्माच्या अगोदर मी कुठे होतो आणि मृत्यूनंतर मी कुठे जाणार आहे याचा पत्ता सापडणं म्हणजे खरा परमार्थ करणं होय. बाकी परमार्थ करताना आपण फक्त बरेचसे लोक परमार्थ करतात ना, गंधगोळे उघडणार, माळा गळ्यात मोठा माळा घालणार, देवाला जाणार, नारळ फोडणार, केलं पाहिजे, हे सात्विक करणं. पण खरा परमार्थ काय? ज्ञानोबा सांगत आहे, मी हा कोण करा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार करा. ज्ञानोबा म्हणतात, असा विचार
तुम्हाला वाटतं, बरोबर ना? त्याला थोडी धाप लागायला सुरुवात होते. त्यावेळेस हा जीव जर विचार करा ना तुम्ही, आईच्या उदरामध्ये मजा आहे का? आता एक फॅन बंद केला आपण बसू शकतो की नाही? सगळे लोक बसू शकतो का? नाही बसू शकत. तसं आईच्या उदरामध्ये काय सोय आहे का? काय घ्या कूलर नाही वगैरे आहे काय? जसं आपण आपल्या घरामध्ये एखाद्या हंड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं, नीट आहे का? 10 दिवस त्याचं झाकण काढायचं नाही, त्यात पाण्यात बुडवायचं, उचकायचं नाही, काही नाही. 10-15 दिवसांनी तो झाकलेला हंडा उघडा करायचा, त्यातून चांगला वास येईल की घाण वास येईल? ते पाणी पिऊ का आपण 10 दिवसात? नाही पिणार, साहजिक नाही पिणार, वास येणार त्याच्यामध्ये. त्याच प्रकारे ज्या दिवशी त्या माझ्या मातेच्या उदरामध्ये एखादा गर्भ वाढीला लागलाय, त्या दिवसापासून तर 9 महिने 9 दिवसापर्यंत प्रसूती होईपर्यंत त्या आईच्या उदरामध्ये पाणी एकच असतं की बदललं जातं? आमच्याकडे एकच असतं, तुमच्याकडे बदलतात का? एकच असतं. मग विचार करा, 10 दिवसाच्या हंड्यामध्ये जर न उचलता त्याचा घाण वास येतो, तर आईच्या गर्भामध्ये 9 महिने असणाऱ्या एकाच पाण्यामध्ये हा जीव वाढतोय, तो आनंदात वाढत असेल का? ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात, मातेच्या उदर कुहरी पचून विष्ठेच्या दातरी उकडोनी 9 मासावरी जन्म जन्मोनी भरती. ज्ञानोबा सांगतात, आईच्या उदरामध्ये हा जीव, आपण बटाटा करतो ना घरात, बटाटा वडापावचा, तो बटाटा कसा उकडतो आपण? उकडल्यावर त्याची साल काढली जाते, असं तसा हा जीव ज्ञानोबा सांगतात, आईच्या उदरामध्ये हा जीव उकडला जातो. त्या मलमूत्रेच्या घाणीमध्ये हा जीव उकडला जातो. आपल्याला वाटतं ही गोष्ट बारीक आहे का? आपल्याकडे नवीन ट्रेंड आलाय की यांना चिंच खावीशी वाटते, कोणाला गोड खावंसं वाटतं, कोणाला आंबट खावंसं वाटतं. हे डोहाळे नसतात, हे त्या गर्भातल्या जीवावर, त्या गर्भात जो जीव वाढतोय त्याचं पूर्वजन्माचं एक पाप असतं. जेवढी ते आंबट तिखट गोड खाणार, तेवढा दाह, तेवढा त्रास त्या पोटातल्या गर्भाला होणार. आणि आपण हौसेने कोण चिंच आणून देतंय, कोण अजून काय काय आणून देतंय, थोडा अभ्यास करा म्हणजे कळेल. एखाद्या आईला एखाद्या आईच्या गर्भामध्ये त्या गर्भाला जर गोड डोळ्या लागत असतील किंवा रसरशीत फळांचे डोळ्या लागत असेल, तर त्या मातेने समजायचं की तिच्या पोटात असणारं बाळ हे खूप पुण्यवान आहे. एखाद्या आईला जर आंबट आणि तिखटच खाऊशी वाटत असेल तर 100% मग महाभारत झाल्याशिवाय राहणार नाही. असं माझा विषय नाही. अशा या आईच्या मलमूत्राच्या घाणीमध्ये हा जीव वाढत असतो. खूप त्रास त्या जीवाला होतो. जर आईच्या योनीतून डिलिव्हरीच्या वेळेस बाळ बाहेर आलं तर तुम्ही बघा त्याचा रंग कसा असतो, ते लालबुंद झालेला असतो, बरोबर ना? तुम्ही विचार केला का ते का लालबुंद झालेला असतो? काही जण म्हणतात जास्त पूर असलेला लालबुंद, अवकाश 9 महिने पाठाची नाक बंद झाले, त्याचा श्वास घ्यायला लागला नाही त्याला, असं एवढा त्रास त्या जीवाला होतो, या गर्भाला होतो. त्यावेळेस तो आईला हाक मारतो, बापाला हाक मारतो, आजी आजोबा सगळ्यांना हाक मारतो, पण गर्भाच्या आतून बाहेरपर्यंत कधी आवाज येत नाही. मग शेवटी काय? मला आला ताप, देवा तू माझा बाप, माझा गेला ताप, मी देवाच्या बापाचा येवा. ही मनुष्य धर्माची आपल्या व्याख्या आहे बरं. ज्यावेळेस कोणच नसते ना त्यावेळेस देव आहे ना. आणि तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही सुखामध्ये असाल ना, आपण लोक जेव्हा सुखामध्ये असू ना त्यावेळेस आपण देवाची आठवण करतो का? आणि दुःख झाल्यावरती सुख असलं का, दुःख असलं का? आता बघा घरामध्ये जर कोण काही गेलं ना, मी सुटकामध्ये देवपूजा करणारा माणूस आहे. हो, मला कोणी वेळा म्हणतात तरी सुटकामध्ये जर आपल्या घरामध्ये एखादी वाईट गोष्ट झाली, दुःख घडलं, तर सगळ्यात पहिलं देवांना कळेल. बरं, देवांना तुम्ही पूजा करत नाही, देवांना तुम्ही अंघोळ घालत नाही, देवांना तुम्ही नैवेद्य करत नाही, नका करू. मग तुम्ही पण नका ना करू. देवांचा सुटकाचा संबंध काय? हा खूप मोठा प्रश्न. चांगली गोष्ट असते, आनंदाची गोष्ट असते, सगळं पहिलं आपल्याला. हो, मी सुटक्यात पण देवपूजा करणार माणूस, मी करतो, केली पाहिजे, काय अर्थ आहे? जर सगळ्या गोष्टी तुम्ही बंद नाही ना होत, तुमच्या घरात जर कोणी गेलं, तुम्ही खायचे बंद होत नाही, तुम्ही झोपायचे बंद होत नाही, तुम्ही मोबाईल बघायचे बंद होत नाही, तुम्ही नाशिक नाश्ता सोडायला जायचे बंद होत नाही. मग देवाने काय केलं? तिथं काय तांबे पितळेचीच मूर्ती आहे, त्या पुढे तुम्ही चांगला बसले.
असं नाही होणार. अंधश्रद्धेला बळी नाही पडायचं आपण आपले धर्मग्रंथ वाचायचे, मग आपल्याला कळेल की आपण काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. ज्या वेळेस त्या हे आईच्या गर्भातलं बालक ज्यावेळेस सगळ्यांना हाका मारतं त्यावेळेस कोण ऐकत नाही. माझा विषय हा चालला होता की ज्यावेळेस काहीच नसतं ना, सगळे रस्ते बंद झालेले असतात. माता द्रौपदीचं उदाहरण घ्या ना, माता द्रौपदीचं उदाहरण घ्या ना. धर्मसभेमध्ये ज्यावेळेस तिचं वस्त्रालंकार करण्याची वेळ आली, जोपर्यंत माता द्रौपदीचं तिच्या एका साडीला हात होता तोपर्यंत परमात्मा धावून ना आला साडी पुरवायला. पण ज्या दिवशी ज्या वेळेस माता द्रौपदीने दोन्ही हात साडीचे काढले आणि पूर्ण भार देवा टाकून दिला, त्यावेळेस परमात्माला यावं लागलं. असं जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्य मीच ऐकू. देवाला अशा पद्धतीने आपल्याला शरण जायचे, कसं माता द्रौपदी सारखं. पण आपलं कसं आहे, माता द्रौपदी तरी वेळ आली म्हणून एक हात सोडून दिलं, साडी मोकळी केली म्हणून देवाने बोलवलं. आपलं इतकी मोठी एवढी दुविधा आहे की आपण एक हात साडीला बंद धरू आणि दुसरा हात मोकळा करायचं, परत आपण साडीला परत आणतो. देव असं नाही करताना आपल्या बाजाराला उडे शरणागत. देवाची भक्ती करायची असेल, देवाला समर्पण पाहिजे असेल ना, देवाला शरणागती महत्वाची, शरणागती महत्वाची. शरणागती जर नसेल तर काहीच उपयोग नाही. आज हा जीव आईच्या गर्भामध्ये सगळ्यांना हाका मारतो, कोण ऐकत नाही, पण शेवटी परमात्मा माझी हाका मारायला लागतो. तुकोबारे गोड वर्णन करतात, एक वेळ तरी या दुःखावर, एक वेळ तरी या दुःखावर, दुरितांचे जाळे उगवणी, दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, रात्री दिवस पांडुरंगा, रात्री दिवस पांडुरंगा. तुकोबाला वर्णन करतात त्याच्यामध्ये, गर्भातला जीव आईला, वडिलांना, आजीला, बाबाला सगळ्यांना हाक मारतो, पण कुणाला वेळ नाही. सगळे चॅप्टर आहेत बरं का, सगळे चॅप्टर आहेत. आमचे गुरुवारे सांगतात, एखादं बाळ आहे ना, एखादं बाळ जर त्याला दूध आवडत असेल, आईने त्याला चपाती चुरली, दूध भरलं, दूध जर चांगलं तापलं असेल, त्याला लाल भाषेचं असेल, साय आली असेल, तर आई ज्यावेळेस दुधामध्ये चपातीमध्ये त्या बाळाला दूध द्यायचे, त्यावेळेस साई बोटाने बाजूला करून दूध देते, डायरेक्ट साई टाकते दुधात चपाती. मग सांगा बरं आता, आई सुद्धा आपली नाही. आईचा लेकरामध्ये एवढा जीव आहे ना, तर बोटाने साई का बाजूला सारायची? खाऊ द्या ना त्याला, आवडते ना, खाऊ द्या ना. हो, हा विरोधाचा भाग झाला. पण वास्तविक संतांचं प्रमाणे कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत्र, मृग जळवत जाळी दलया. हो, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, हे मुनी छंद माझे माझे ज्ञानोबा सांगतात. हो, या सगळ्यांच्या नादी नाही लागायचं आपल्याला. हे कधी कळेल? हे ज्ञानेश्वरी कळेल. ज्ञानेश्वरी वाचल्यावर विचार करा ना, आज ही ज्ञानेश्वरी, आज बऱ्याच लोकांना जराशी जर पाणी डोळा कुठे गेली तर झोप येणार लगेच, झोप येणार. पण ही ज्ञानेश्वरी लिहिली कोणी? एक 16 वर्षाचे बालक्रांतिकारक, वारकरी संप्रदायाचे एक बालक्रांतिकारक, 16 वर्षाच्या लेकरांनी ज्ञानेश्वरी तुम्ही मामासाठी घ्यावी. आपण आज किती उच्च शिक्षित झालो, 40 वर्षात झालो, 50 वर्षात झालो, अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊ, रशियामध्ये शिक्षण घेऊ, आणि आपण जर म्हटलं की भगवंतासाठी, देवासाठी जर काही स्वतःच्या मनाने एखादी गोवी, एखादी ओळ लिहून दाखवा, लिहिता येईल का आपल्याला? आपण लिहिता येईल का? नाही. पण ज्ञानोबाने कसं काय लिहिलं असेल? 16 वर्ष सोडा, 20 वर्ष, 30 वर्षाचा तरुण करतोय काय आपण? 25-30 वर्षात तरुण करतोय काय? पण ज्ञानोबाने नक्की ज्ञानेश्वरी लिहिलंय काय? आम्हाला विषय काय आहे ना, आम्हाला मूळ म्हणजे बेसिक हेच समजून घेणं गरजेचं आहे की ज्ञानेश्वरी म्हणजे नक्की काय ग्रंथ.
मला जर पुण्याला जायचंय तर पुण्याला जाण्यासाठी मला निदान पुण्याचा रस्ता माहित पाहिजे ना. इथून मला नारायणगावला जावं लागेल, नारायणगाव बस पकडावी लागेल, त्याच्यानंतर मंचरी, खेडी, राजपूर लागेल, मोशी, भोसरी आणि मग पुण्याला जाईल. पण मला जर पत्ताच माहित नसेल तर उपयोग होणार नाही. त्याच प्रकारे ज्ञानेश्वरी म्हणजे नक्की काय आणि ज्ञानोबांनी का ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला आपल्या असं वाटत असेल की आंतरिक योग आहे, सांख्य योग आहे, क्षेत्रक्षेत्रज्ञ योग आहे, गुणत्र विभाग योग आहे, मोक्ष संन्यास योग आहे, कर्म संन्यास योग आहे, आम्ही योग आहे, तमोगुण योग आहे. सगळं आम्हाला असं वाटतं. ज्ञानेश्वरीमध्ये एखाद्या सामान्य माणसाला विचारलं काय ही शोकांती काय. आज तुम्ही अन्य परधर्मीयांना जर विचारलं त्याचा मुख्य ग्रंथ काय, त्याचा आशय काय, ती लोक लगेच सांगतील. पण आपल्याला जर विचारलं आपला मुख्य ग्रंथ काय, आपल्या ग्रंथाचे लेखक काय, आपल्या ग्रंथाचं तात्पर्य काय, आपला ग्रंथ लिहिला कोणी, आपला हा कुरुक्षेत्र कधी जन्माला आला, आपल्याला सांगता येणार नाही. आपण फक्त आम्हाला बसती में आग लगी बसती में आषाढी यामध्ये आपण जगलोय. आम्हाला ज्ञानेश्वरी गीतेविषयी आम्हाला काहीही पडलेलं नाही. आणि वाचतोय ही गीता म्हणजे नक्की काय. जी गीता जी होती या गीतेमध्ये मनुष्याचं अंतिम सत्य, विश्वाचं अंतिम सत्य, मनुष्य जन्मातून करायचं काय हे गुह्य ज्ञान हे गीतेमध्ये लिहिलेले आहे. ही गीता पूर्णपणे पहिली संस्कृत मध्ये होती. संस्कृत भाषा जगात शिकायला मौनी नारायण असे आली. सुकृताच्या गाठी पूर्ण ज्ञानदृष्टी केलीच मराठी गीता देवी. हो, तुमच्या अमरसाठी ज्ञानोबरायांनी टास्क केला. ज्ञानोबरायांचा अवतार कशासाठी. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. का ज्ञानोबरायांनी ही गीता थोडक्यात 1 किलोची सोन्याची वीट एखाद्या नवरीच्या गळ्यामध्ये घालायची. लग्नाचा सीझन आहे आता. 1 किलो सोन्याची वीट नवरीच्या गळ्यामध्ये घालायची आणि त्या नवरीला म्हणायचं दिवसभर बस घेतात. समजलं किती किती ताकद नवरी असते. पण मग ते काय करावं लागेल. 1 किलोची वीट जर असेल नवरी गळ्यामध्ये घालून निघू शकत नाही. ते काय करावं लागेल. ती 1 किलो सोन्याची वीट ती मोडावी लागेल. तिचे अलंकार तयार करावे लागतील, नाकात कर, कानात कर, वेगवेगळे पाठ तयार करावे लागतील आणि मग ती नवरी मळवल्यानंतर आणि मग ती नवरी ती घालून निघू शकते. याच प्रकारे ही गीता जी होती हे गीतेचे वर्णन सांगितले. अध्यात्म ज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानमिति प्रोक्तम ज्ञानम यदेचन्यतः. श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात गीता म्हणजे काय. विश्वाचं अंतिम सत्य. हो, आतापर्यंत पृथ्वी ब्रह्मांड जेव्हापासून तयार झालं आणि कलियुग संपून सुद्धा नक्की काय होणार आहे. जसं मी म्हंटलो की जन्माला याच्या अगोदर आपण कुठे होतो आणि मेल्यानंतर आपण कुठे जाणार आहे. हो, याचा ठिकाणा सांगणारी ही जी गीता आहे. आणि गीता आपल्या सर्वसामान्यांना कळत नाही. आजही ज्ञानेश्वरी वाचायला द्या. आज वृंदावनला गेलं, पुण्याला गेलं, मुंबईला गेलं, रस्त्याने चालताना इस्कॉनची ते पोरास्ता पार केली. ते गीत भगवद्गीता जशी आहे तशी विकायला येतात. हो, आपल्याला नाही वाचायची, आपल्याला नाही वाचायची. पण निदान काय 100 रुपये असते, 100 रुपये असतात ते पैसे देऊन विकत घ्या. हो, आपण मोठे बोलायची जागा नाही. वाईट वाटतं, दुर्दैव वाटतं. आपण नको ती पुस्तकं महागाची घरामध्ये शोपीस लावणारे माणसं आहे. हो, पण ती लेकरं जर भेटली ना 100 रुपये किंमत असेल फक्त घ्या, वाचू नका, फक्त घरात ठेवा. हो, नुसतं घरात ती गीतं जरी असली ना तरी पण आपलं कल्याण झालं. शरणाम नाही. ज्ञानोबराय सांगतात म्हणूनच जाणत आहे असावं गीताची सेवा काय करेल आगवा शास्त्र येऊ. ज्ञानोबराय म्हणतात ही गीता तुमच्या घरात नुसती पडून जरी असते ना तरी तुमच्या घरात आपल्या नजर कुणाची होणार नाही. त्या गीतेमध्ये सामान्य आहे. आणि आपण मॉडर्न नावाखाली, मॉडर्न जमानाखाली बघा ना तुम्ही आज ते बारकाई पोरं असतात, डिस्कॉनवाले असतात, धोत्रावाले असतात. माझे मित्र पण मला म्हणतात काय तू 25-30 वर्षात तरुण पोरगा धोत्र घालून पडतो. माझं मला पडत, तू नसलं पडत तर माझ्याकडे मला धर्म मला जपणं गरजेचं आहे. सगळं जर ते लोक सोडून सगळं जर बदलून टाकलं धर्माचा रक्षण कोणी करायचं. हा आहे आपल्या धर्माच्या ठेकेदार, कुणी तर जपलंच पाहिजे. हो, ती ज्ञानेश्वरी तुम्ही आजही घ्या, मराठी वाचा, कळणार नाही. ती ज्ञानेश्वरी कळणार नाही पण तिचं सामर्थ्य. हो, ह्या ज्ञानेश्वरीने संपूर्ण जगाला बघा ना
नाव नाही घेत मी, कोणत्या धर्माचं नाव घेत नाही, काय नाही, कारण व्यासपीठ वेगळे असते. काही लोक जे असतात, काही परधर्मी असतात, हे फक्त स्वतःपुरतं फक्त तेवढा विकास मागतात, फक्त स्वतःच्या पुरता विकास मागतात. हो, पण ज्ञानोबा आहे स्वतःसाठी जर एखादी गोष्ट मागितली तर ती भीक, समाजासाठी मागितलं तर ते दान, आणि विश्वासाठी मागितलं जातं ते फसायला. असं ज्ञानोबरायांनी आता विश्वात्मक लेणे मागितले तो शावे, तो शोणी मज द्यावे फसायला. आणि हे काय मागितलं ज्ञानोबरायांनी परमात्म्याकडे? भक्तांनी मागितलं ना आमचा धर्म कबूल करण्याचं तसे रक्षण करू, भक्तांनी मागितलं, पण आमचे ज्ञानोबराय तसे ना, आमच्या ज्ञानोबरायांनी आता विश्वात्मक देवे. हो, ज्ञानोबरायांनी जीवनामध्ये आनंदमय सर्वांचं जीवन आनंदमय व्हावं असं मागितलं. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळबळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळबळावा, पाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळबळावा. पण मग ते मागायचं असेल ना, स्वतःचं आरोग्य नाही का मागो, स्वतःसाठी जर मागितलं ना देव निवडूनच येतो. स्वतःसाठी जर मागितलं ना देव निवडूनच देतो. पण समाजासाठी जर मागितलं ना देव बरोबर देतो. संतांचा स्वभाव होता, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया तारण. संतांचा स्वभाव आहे चंदनासारखा. चंदनाचा गुण काय? चंदन एकतर स्वतःला जाळून घेऊन सगळं आजूबाजूचा परिसर सुगंधित करून टाकतं. त्याच्यानंतर चंदन अजून काय करतं? स्वतःला उघडवून घेऊन परमात्म्याच्या माथ्यावरती चंदन म्हणून बसून जातं. चंदनाने याच्यापेक्षा वेगळं करायचंच नाही काय. आणि हाच गुण संतांचा आहे. हो, संतांना अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया दिन जना. संत काय करतात? बुडत येणे जन नदी डोळा. संतांचा स्वभाव आहे, जो मनुष्य जन्म भवसागरामध्ये बुडत चाललेला आहे ना, यांना बाहेर काढण्यासाठी संतांचा जन्म झालेला असतो. तुम्ही आम्ही 84 लक्ष योनीच्या भवसागरामध्ये बुडत चाललो, म्हणून ज्ञानोबरायांचा जन्म झाला आणि तुमच्या आमच्यासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी जन्माला घातली. ज्ञानेश्वरी नक्की काय बाबा? ज्ञानेश्वरीत अर्जुन योग नाहीये, ज्ञानेश्वरीमध्ये सांख्य योग नाहीये, ज्ञानेश्वरीमध्ये क्षेत्रज्ञ योग नाहीये, ज्ञानेश्वरीमध्ये गुणोत्तर विभाग योग नाहीये, ज्ञानेश्वरीमध्ये पुरुषोत्तम योग नाहीये, ज्ञानेश्वरीमध्ये मोक्ष संन्यास योग नाहीये. 18 अध्याय नाहीये ज्ञानेश्वरीमध्ये. मग नक्की काय? ते गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मथित आत्मा जणे हस्तगत रत्न होय. ज्ञानोबराय सांगतात माझ्या ज्ञानेश्वरीचं एकच तात्पर्य काय? करत वेगळा टोळा डोलूत देखील आवडा तैसे ज्ञान आम्ही डोळा अर्जुना तुझला लागले. हो, काय करायचंय? 84 लक्ष योनी हा जीव जो फिरत चाललेला आहे ना, 84 लक्ष योनीमध्ये हा जीव जो फिरत चाललेला आहे ना, याच्यातून सुटका करून घेण्याचं साधन म्हणजे ज्ञानेश्वरी. याच्यापेक्षा वेगळं ज्ञानेश्वरीचं तात्पर्य नाही. भक्तीची व्याख्या सुद्धा ज्ञानोबराय सांगतात. आपल्याला जर विचारलं भक्ती म्हणजे काय बाबांनो, आपण प्रकर्षाने सांगतो की सकाळी उठायचं, आंघोळ करायची, त्याच्यानंतर ग्रामदैवताला जायचं, पूजा करायची, त्याला फुलं व्हायची, प्रसाद व्हायचा, आरती करायची, हे करायचं ते करायचं. आणि आमची भक्ती इथपर्यंतच मला येते. आणि आहे ही पण भक्तीच आहे, ही पण भक्तीच आहे. पण भक्तीची व्याख्या संतांच्या भाषेत भक्तीची व्याख्याच थोडी वेगळी. हो,
फक्त मूर्ती पूजा करणं, सगुण उपासना करणं ही केवळ भक्ती नाहीये. आणि केवळ हीच जर भक्ती असू शकते तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी का म्हटले असते हरिपाठामध्ये? त्रिगुण असार, निर्गुण हे सार, आणि सारा सार विचार हरिपाठ किंवा अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथुनी चराचर हरीच बसे. हो, फक्त सगुणाची उपासना केलीच पाहिजे, 100% सगुणाची उपासना केली पाहिजे. पण सगुणासोबत निर्गुणाची देखील ओळख, निदान ओळख. निर्गुणाची भक्ती नाही शक्य, पण निदान निर्गुणाची ओळख तरी आपल्याला असायला हवी. का? साधं उदाहरण जर घेतलं तर आपण आपल्या खिशामध्ये जर 500 रुपयाची नोट असेल, एखादी वस्तू विकत घेतली आणि ती 500 रुपयाची नोट जर आपण दुकानदाराकडे दिली, तो दुकानदार जर हुशार असेल तर तो काय करतो? बल्ब जे ठिकाणी लावला असतो ना, ते बल्बाकडे 500 रुपयाची नोट वरती करतो अशी. बरोबर ना? पटते ना तुम्हाला हे? काय बघतो बरं त्या नोटीमध्ये तो? काय बघतो? आपण खरी का खोटी कशावरून करणार? तारवरून आपण दिसणार आहे. गांधीजी त्यांनी बरोबर उत्तर दिलं. काय म्हटलं? वरती उजेडात ठरलं का एक नोटेवरती एक दिसणारा गांधीजी असतो आणि एक न दिसणारा गांधीजी असतो. माहिती ना सगळ्यांना? हो. मग दिसणारा गांधीजी किती दिसतो? मग कोणता गांधीजी दुकानावरती बघतोय? जो दिसत नाही तो. दिसणारा गांधीजी पण दिसतो, तार पण दिसते, आणि जो गुप्त गांधीजी जर त्या नोटेत नसत तर चालेल का ती नोट? साधे साधे उदाहरण आहे, साधी उदाहरण आहे. भक्तीची व्याख्या सुद्धा हीच नाही बा. हो, आपल्याला गांधीजी दिसतात, तार दिसतात, पण जो गुप्त गांधीजी आहे ना, त्याची फक्त ओळख करून त्याची सांगता कळवा आपल्याला. जर तो गुप्त गांधीची ओळख प्राप्त जर झाली तर धन्य पुण्य रूप तैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. हो, जसा गुप्त गांधीजी दिसल्याशिवाय दुकानदार ती नोट घेत नाही, त्याच प्रकारे सगुणासोबत निर्गुणाची भक्तीची ओळख आपल्याला जर प्राप्त झाली नाही तर आपल्याला पूर्ण भक्तीचं सुख भेटू शकत नाही. कारण पूर्ण संत वाङ्मय जर पाहिलं तर बघा, नामदेवरायांचं उदाहरण घ्या. नामदेवरायांचं उदाहरण घ्या. ज्यांच्या ताटामध्ये देव जेवायचा आहे ना, ज्यांच्या ताटामध्ये देव जेवायचा, ज्यांच्या कीर्तनात देव नाचायचा, त्या नामदेवरायांना संतांच्या सभेमध्ये कच्चं मडकं का ठरवण्यात आलं? आता एक प्रश्न विचारतो. आपल्याला आता पंढरीचा पांडुरंग जो माहितीये, सावळं रूप, डोक्यावर मुकुट आहे, मकर कुंडल आहे, कमरेवर हात ठेवतो, तो विठ्ठल आपल्याला माहितीये. आणि तोच विठ्ठल नामदेवरायांना देखील माहित होता की नव्हता? माहित होता. मग जो विठ्ठल आपल्याला माहिती, तोच विठ्ठल नामदेवरायांना माहित होता, पण तरी पण त्यांना कच्चं मडकं का ठरवलं? का तर नामदेवरायांना पाठवलं बरं? कशासाठी पाठवलं? विचार केला? जसं गुप्त गांधीजीचं उदाहरण दिलं ना, गुप्त गांधीजीचं. हो, नामदेवरायांना सगुणाची भक्ती परफेक्ट 100% माहित होती. आणि नामदेवरायांच्या भक्ती एवढा अधिकार अद्याप कुणाला भेटलेला नाहीये. कारण भक्तीचं सुख नामदेवरायांनी सगुण भक्तीमध्ये वोतप्रोत घेतलं, ते कुणाला भेटलं नाही. परंतु सगुणासोबत जसं नाण्याला 2 बाजू असतात, एक छापा आणि काटा, तो नाणं व्यवहारात चालण्यासाठी त्यांना छापा आणि काटा दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच प्रकारे भक्तीमध्ये परमात्म्यामध्ये वाटचाल करत असताना आपला सगुण आणि एका बाजून निर्गुण या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन परमात्म्याकडे जावं लागतं, तरच आपला वैकुंठामध्ये प्रवेश होऊ शकतो. नाहीतर नुसती सगुणाची भक्ती केली तर काय उपयोग त्याचा? हो, उपयोग आहे ना. कुठेपर्यंत उपयोग आहे? तुम्ही सगुणाची भक्ती करताय, सगुणाची भक्ती करताय, तुम्हाला पुण्यपदरी पडेल, पुण्यपदरी पडेल. ज्ञानोबराय म्हणतात पुण्याचा साठा होईल, पुण्याचा साठा होईल. पण ज्ञानोबराय त्या ठिकाणी म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये स्वती पुण्यात्मक पापी यायचे, पुण्यात्मक पापी नंतर जायचे, मातीचे निपुणीचे ते शुद्ध पुण्य. हो, तुम्ही पुण्य केलं तुम्ही स्वर्गामध्ये जातात. हो, पण नंतर मी ज्याने प्राप्त होईल ते कुठे? तुमच्याकडे काहीच नाही. एखाद्या माणसाने मुंबईला काम केलं, भरपूर पैसा कमावला, रक्कम पैसा कमावला, किंवा गावाला भरपूर श्रीमंत आहे, हो, आणि त्याने बँकेमध्ये भरपूर एफडी करून ठेवला,
पैसे आपल्या बँकेत आहेत, जोपर्यंत त्याचे बँकेत पैसे शिल्लक आहेत तोपर्यंत बँक त्या माणसाला व्याज देणार आहे, बरोबर ना? पण ज्या दिवशी ते पैसे संपतील, ज्या दिवशी काही आपल्या संपतील, त्या दिवशी बँक त्या माणसाला व्याज देईल काय? देईल काय? नाही देणार. त्याच प्रकारे ज्ञानोबा सांगतात, तुम्ही सगुणाची भक्ती करा, तुम्ही वारीला जा, पंक्ती उठवा, चांगलं पुण्य कर्म करा, दान करा, सगळं करा, पुण्य भेटेल. पुण्य प्राप्त करून तुम्ही स्वर्गात जाताल. पण जोपर्यंत ते पुण्य तुमचं शिल्लक आहे तोपर्यंत तुम्हाला स्वर्गात ठेवलं जातं. ज्या दिवशी तुमचं स्वर्गातलं पुण्य संपलं जातं त्या दिवशी आपल्या पुण्यावरती लाख मृत्यू लोक परत पाठवले. पापात्मक पापनांतर जायचे, पापातलं पाप ते नांदलं जातं. पण मी कशाने प्राप्त होईल? आपण पाहतो लोक पुनरावर्ती अर्जुना माणूस विद्ये तू कोणती पुनर्जन्म न विद्ये येते. अर्जुना तू भक्ती करून करून पुण्य करून करून सूर्यलोक चंद्रलोक ब्रह्मलोक इंद्रलोक नामलोक तमोलोक वैकुंठलोक इकडे तिकडे पोहोचशील बाबा. हो हो, परंतु तुला पुनर्जन्म द्यावा लागेल. पण जर माझ्या स्थानाने तू म्हटला अब्रह्म मोहन लोक हा पुनरावर्ती अर्जुन मानव विद्ये तू कोणते पुनर्जन्म न विद्यते, मानव विद्ये तू कोणते असं शुद्ध पुण्य जर तुझ्याकडे असेल ते पुण्य घेऊन तू जर मला प्राप्त झाला तर अर्जुना तुला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. पण असं स्थान कोणतं आहे बाबा? हो, मला तर आतापर्यंत मी पिक्चर मध्ये पाहिले, सिरियल मध्ये पाहिलं, ग्रंथांमध्ये पाहिलं की स्वर्ग लोक आपण दाखवलं जातं, मस्त हिरवगार असतं, अप्सरा असतात, नाट्य असतात, अमुक असतं, तमुक असतं, आणि नरक असतं का आपण नरक असतं, नरक असतो, जाळ असतं, पाताळ असतो, यमलोक असतो, याची तर दिसतात आपल्याला. हो, पण मग खरं देवाचं स्थान तिने दाखवणार आहे का टीव्हीच्या लोकांना? तरी भगवान विष्णू दाखवले आपल्याला वैकुंठामध्ये शेष नागावरती लोक ठेवून, पण ते सुद्धा याच्यात दाखवता नाही आलं त्यांना. मग असं सुंदर असणार देवाचं स्थान कोणतं आहे? तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादं परम शांती स्थानं प्राप्यसी शाश्वतम्. अर्जुना ती तुला कधी उपभोगायला येईल, कधी अनुभवायला येईल, कधी दिसेल? जेव्हा सर्व भावाने तुम्हाला शरण येशील ना अर्जुना, त्याच वेळेस जे कुणाला दिसत नाही आणि ज्याचं कधीच कुणी वर्णन केलेलं नाही असं स्थान जर मला तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत सर्वांगाने जेव्हा मला अर्जुन शरण येशील ना त्याच वेळेस तुला ते स्थान दिसेल. ते स्थान कशाने प्रकाशित होईल? कशाने प्रकाशित होईल? नतर भासयते सूर्यो न शशांको न पावका यद गत्वान निवर्तन्ते तद धामं परमं. वेळ झाला मला सांगा. तद धामं परमं. ते स्थान सूर्याने प्रकाशित होत नाही, ते स्थान अग्नीने प्रकाशित होत नाही, ते स्थान चंद्राने प्रकाशित होत नाही. असं का बरं? अर्जुन विचारतो की बाबा तू जे सांगतो माझं स्थान असं, माझं स्थान तसं, माझं स्थान असं भारी, तसं भारी, चंद्रलोकापेक्षा भारी, इंद्रलोकापेक्षा भारी, ब्रह्मलोकापेक्षा भारी, मग ते का बरं असं? कारण का अर्जुना हे जे स्थान सूर्याने चंद्राने अग्नीने प्रकाशित होत नाही का? कारण माझ्या या स्थानामुळे हे बाकी सगळी लोक, बाकी सगळी हे स्थानं ही प्रकाशित झालेली असतात. आपण फक्त स्वर्ग आणि पुण्य, स्वर्ग आणि नरक याच्या मागे लागतो, याच्या मागे लागतो, आणि आपला दोष नाहीच आहे. आपल्या मनावरती अनंत जन्मांचे अनंत संस्कार आपल्या मनावरती झाल्यामुळे आपल्या डोक्यात फक्त स्वर्ग आणि नरक या दोनच भूमिका आपल्या डोक्यामध्ये खेळतात. याच्यापेक्षा वेगळं नाही. आज बघा ना, आपल्या घरात जर एखादी व्यक्ती जर गेली ना तर आपलं फार फार तर आपलं स्वर्गवासी, त्याच्यानंतर कैलासवासी आणि फार फार पण वैकुंठवासी. वैकुंठवासी पण मला वाटतं फक्त असं वाटते माणसं असतील कुणीतरी त्यांनाच वैकुंठवासी लावलं जातं, है ना? असं माझ्यासारखं जर असं तर मग त्याला काय नावाच काय नाही. म्हणजे मला सांगायचं काय की आपण स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी या तीनच गोष्टीपर्यंत आहे. वैकुंठवासी पर्यंत एखादे माणूस जर गेले आपल्या आहे ना असं तर वैकुंठवासी लावू शकतो. खातार खातार माणसाला वैकुंठवासी लावू शकतो. ताकद काय लावू शकतो. मग का आपल्याला वाटतं आपल्या घरातील एखादी व्यक्ती गेली, आपल्या घरातील एखादी व्यक्ती गेली आणि त्याच्या दशक्रियेच्या दशक्रिया विधीच्या वेळेस कावळा आला आणि त्याने पिंडाला स्पर्श केला की त्याला मोक्ष भेटला. आपला गोड गैरसमज आहे. वास्तविक त्या पिंडाचा आणि त्या कावळ्याचा काही हे संबंध नाही. हो, असं जर असतं तर बघा ना, काय काय लोक जर शिवत नसले, मी पाहिलं होते, दशकाची प्रवचन द्यायची त्याच्या प्रमाणात ते शिवत नसलं ना ते काहीतरी वाटली थोडं दाबावती थोडा घ्यायचे आणि काय कसा मोक्ष भेटतो. मोक्ष केवळ साधी सोपी गोष्ट आहे.
तुम्ही जर घेऊन आला मग तुला कसं नसलं ब्लॅकमेल करायचं काम चाललंय ना, लाच देण्यासारखं काम चाललंय तिथे पण तो घेतच नाही प्रवचन मी ती रूढी परंपरेत ती विचित्र आपण डोक्यामध्ये फिट करून ठेवली ना. आणि याला कारण म्हणजे माझ्या मागून बोलतो की आपणच सगळं का तर आपल्याला आपलं धर्मग्रंथ वाचायला वेळ नाही. हो ज्ञानोबा सांगतात मोक्ष मेल्यापाठी आम्हाला मिळेल असं म्हणते की अतिमूर्ख ज्ञानोबाला सांगतात मेल्यावरती मोक्ष मिळणार असे जे म्हणतात त्या की म्हणतो. कारण का मोक्षाची व्याख्या आहे, मोक्ष म्हणजे काय मुक्ती, आणि मुक्ती मेल्यावर नाही भेटू शकत, मुक्ती ही जिवंतपणे भेटू शकते. याची देही याची गोळा बघू मुक्तीचा सोहळा ऐसा कोणी एक मिळाला तोची जीवाला स्वस्वरूपाचा. हो ज्ञानोबाने सुद्धा आणखी एका ठिकाणी सांगतात तुम्हाला मोक्ष पाहिजे मुक्ती पाहिजे ना म्हणतात मोक्ष देऊनी उदाहरण अध्याय क्रमांक 18 मोक्ष देऊनी उदाहरण काशी होय की परी बेचे हे शरीर तया गावी. ज्ञानोबाला सांगतात एखाद्या माणसाला जर इथे जर नाही मोक्ष भेटला तर काय करतात ना त्याला काशीला त्याला नेऊन मोक्ष. आता मुंबईने मागे ट्रिप निघाली होती आमची तर त्याच्यामध्ये आमदारांनी एक ट्रिप काढली होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा 15-20 बायका 20-25 आज्या त्या तर ट्रिपला त्या आजी बाईमध्ये निघाल्या आणि त्या काशीला गेला तिथपर्यंत काशीमध्ये. आणि काशीला गेल्यावरती बरेच जण काशीला गेले असतात नमो घाटापासून तो 80 घाट जो आहे मणिकर्णिकेच्या पुढे तिथपर्यंत आपण आपल्याला एका मोठ्या होडीमध्ये बसवलं जातं आणि त्या गंगेतूनच पोहोचलेल्या घाटाचं दर्शन घेत आपल्याला नेलं जातं. तर काय झालं त्या म्हाताऱ्याच्या डोक्यामध्ये काय गंमत आली का ती काशीला गेली आणि नदीत बसून मणिकर्णिका घाटापाशी आल्यावरती त्या म्हाताऱ्याने काय केलं त्या होडीतून टाकली त्या गंगे होडी म्हातारे. बरं कसं बसं त्या सगळ्या तिथं पोलीस प्रशासन असते त्या होडीचं नावडे असेल त्यांनी काय केलं ती म्हातारी बरोबरची गंगेच्या वेळा काढली काठावर आणले पाणी तिने पोटातलं काढलं नीट वगैरे केली आणि आली मुंबईला परत. आणि मग आमदार भेटायला आला त्या आईला म्हातारीला आजी तुम्ही असं का बरं केलं तुम्ही गंगेत का होईल मारली तर त्या आजी म्हणाले बाबा असं नाही ऐकलं होतं त्या गंगेमध्ये जर जीव दिला तर मोक्ष भेटतो. आमदार म्हणतो आजी तुला पैसे दे माझ्या पैसे असे हे मृत्यू लढू चुकणार हे तर अर्जुनात जरी अवचटे जन्मला असती तू तरी जडजोडून वैला निघली या भक्तीची वाटे लागत जर भावाचे अभ्यंकरचे धर्म माझे हो असं कुणीही गेलं आणि कुणी जर गंगेमध्ये जाऊन उड्या मारायला लागलं तर भगवान शंकराला तेवढा धंदा आहे सगळ्यांना मोक्ष द्यायचा. हा काशी क्षेत्रामध्ये ज्ञानोबा अजून पुढे सांगतात कोणीही पारवण्याची तरी ते तर भक्तीना मोडीचे आणि रोकडाची लाहीजे न मरता मोक्ष हो कुणाला नाही भेटत. ज्ञानोबाला सांगतात की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एखाद्या जीवाने एखाद्या मनुष्याने एखाद्या स्त्रीने भगवान परमात्मा प्राप्त करण्याची इच्छा धरली आणि ती इच्छा त्याची पूर्ण झाली नाही अशा मुमुक्षु साधकाने जर काशी क्षेत्रामध्ये देह ठेवला अशाच भक्ताला भगवान श्रीकृष्ण तारक मंत्र कानामध्ये येऊन देतात आणि मोक्ष संपादन करतात. तुम्हाला आम्हाला भेटत नाही पण आपण तिकडे जायची गरज नाही आपल्याला काहीच करायची गरज नाही. आपण जर संतांच्या मार्गाने चाललो ना संतांच्या मार्गावरती अहो मोक्ष आणायला प्रभू राहायला पण लागत नाही. मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्ष हो वैष्णवांचा मला करा तुला वस्तू से हो पण आपण काय करतो जे करा पण ते करत नाही पण हेच करत नाही असतो. आज लोक आहेत ना ज्ञानोबा नाही जाणार आज लोक पैठणला नाही जाणार आज लोक पंढरपूरला नाही जाणार पण नको तिकडे जातील डोकी ठेवायला नको त्याच्यावर चादर चढवायला जातील. हो कमी पडलं का आपल्याला 11 आदित्य 12 रुद्र बरं लई नाव पण आहेत ना त्यावर वाचायचं हिंदू धर्मात काय कमी आपल्याकडं काय कमी 3.5 शक्तिपीठे 4 धाम आहेत अष्टविनायक आहेत भरपूर एवढं सगळं असून सुद्धा मला प्रश्न पडतो का आपण इकडे तिकडे चादर टाकायला जातो कशावरती कशासाठी उपयोग नाही या गोष्टीचा. आपलं हेच प्रत्येक कसं असतं ना की माझी आई लई सुगरण आहे माझी आई लई चांगला स्वयंपाक करते पण तरी पण मला चुलतीच जेवण आवडतं खायला अशी गंमत आहे. जाऊ नका इकडे तिकडे जाऊ नका आपलं जे आहे ना हे सोन्या होऊन पिवळे हे सत्य सनातन आहे आपलं. हो आजही जर गुगलला जर विचारलं ना की सनातन धर्म कधी तयार झाला गुगलला सुद्धा सांगता येणार नाही. सनातन म्हणजे काय त्याचा कधी आदिही नाही आणि त्याचा कधी अंतही नाही असा आपला धर्म. अशा परमपवित्र धर्मामध्ये आपला जन्म भेटला भरतखंड देव प्राप्ती येतो परमभाग्य संपत्ती त्याचं विवेकी पुरुषार्थ विश्ववर्ती मी परमात्मा. भारत देशामध्ये कुत्र्याला जरी जन्म भेटला तरी तो कुत्र्याला जन्म भेटलेला सुद्धा पॉवरफुल मानण्यात येतो.
काय करायचंय नक्की हिंदू धर्मामध्ये आपल्याला स्वतः फक्त आजच्या प्रमाणात समजून घ्या. आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त आपण स्वतःहून विचार करायचाय. हो, मी किशोर नाही, माझ्या आई वडिलांनी ठेवलेलं माझं नाव, पण माझं खरं नाव काय, माझं खरं नाव काय. जेव्हा तुकोबाराय देहूवरून ओतूरला येत होते बाबा चैतन्यांना भेटण्यासाठी, त्यावेळेस तुकोबाराय स्वतःला तुकोबा अंबिले म्हणत होते. हो, पण ज्या वेळेस सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापड गेले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाणा ठेवला घर. जेव्हा सद्गुरु बाबाजी चैतन्याने तुकोबारायांना अनुग्रह दिला, त्यांचा अंगीकार केला, तेव्हा तुकोबा जेव्हा गुरूंची कृपा होते ना, तेव्हा मला स्वतःच्या अस्तित्वाला विसरून जातो. तुकोबाला देऊन येताना स्वतःला तुकोबा म्हणत होते, पण जाताना काय म्हणत गेले, मी वासुदेव तत्वता कळेल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संत नाही तुझा आणि कमागुतला वासुदेव करीतो पेरा. संत काय करतात, मुखी नाम भक्ती मोक्ष संत आपल्याला परमात्म्याचं ज्ञान देतात. आपण काय करतो ना, आपण देवाच्या नादी लागतो आणि लागलंच पाहिजे, पण देवाच्या नादी लागण्याची काहीतरी परंपरा सांगितली. जर तुम्हाला राम प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला हनुमंतरायांना शरण जावं. राम प्राप्त करून घ्यायचा असेल ना तर तुम्हाला हनुमंतरायांना शरण जावं लागेल. आपण काय करतो, आपण डायरेक्ट रामाला भेटतो. तसं नाही होणार. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, ते नाही साधती साधने तुटती भवाची बदल. देव प्राप्त करायचा असेल तर आपल्या संतांना शरण जावं लागेल. हनुमंतराय जर पाहिलं तर बघायचं आपल्या याच्यामध्ये रामायण चौकामध्ये कौसल्या दशरथ के नंदन राम ललाट पे शोभसी चंदन रघुपति की जय बोले लक्ष्मण राम सिया का हो अभिनंदन अंजनी पुत्र पड़े चरण में राम सिया जपते तन मन में मंगल भवन अमंगल हारी. कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम. मैं तो राम संग जपता तुम्हारा सदा नाम. भगवंत हनुमंतरा जगाच्या पाठीवर एकमेव अशी देवता आहे की संत पण आहे आणि देवता पण आहे. लक्ष्मण आली मूर्छा लागुनी अबान, द्रोणगिरी साठी राया केले तू उड्डाण, द्रोणगिरी साठी राया केले तू उड्डाण. तर हातावरी आला घेऊन पंच प्राण, एक मुखान बोला बोल जय जय हनुमान, एक मुखान बोला बोल जय जय हनुमान. हनुमंतरायांची ही लीला सांगितली जाते आणि हनुमंतरायांची संत भूमिका शरण शरण